गणेश गायकवाड इथं म्हणेल की आम्हाला तो आमच्या मुलासारखाच आहे, पण ही जी मेहनत आहे गणेशच्या पाठी, तिथं खरंच श्रेय द्यायचं असेल तर गणेशच्या आईवडिलांना, विलासदादा गायकवाड आमचे मित्र, ज्येष्ठ सहकार आणि त्यांच्या पत्नी, हे खऱ्या म्हणजे छोट्याशा वडापावच्या धंद्यापासून त्यांनी सुरुवात केलेली आणि आज 1, 2 म्हणता तिसरं आणि एक चायनीज बिल्डिंग अशा प्रकारे 4 रेस्टॉरंटची चेन ते चालवतात. पण आजसुद्धा त्यांचा वडापावचा स्टॉल त्यांनी बंद केलेला नाही. आजसुद्धा आईवडील सकाळी 7 वाजता वडापाववर रात्री जातात. आजही तो बंद केलेला नाही. ते म्हणतात नाही तू किती मोठा झाला तरी जिथून आम्ही सुरुवात केली ते आम्ही बंद करणार नाही. आणि आजसुद्धा ते त्या वडापाव लोकांना खाऊ घालतात आणि अशा प्रकारे मेहनतीतून पुढे आलेला आमचा गणेश. आणि खरंच आम्हाला अभिमान वाटतो की म्हणतात मराठी माणूस कमी पडतो. तर आज ते गणेशने दाखवून दिले की आम्ही कुठे कमी पडत नाही. आज त्याच ताकदीने तो हॉटेल चेन बघायला गेलं तर पंजाबी, साऊथ इंडियन ही सगळी मंडळी या हॉटेल्समध्ये दिसतात. पण आज त्यांच्या जोडीला खांद्याला खांद्या राहून आमचा गणेश या क्षेत्रात दिवसरात्र मेहनत घेतो. आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातसुद्धा त्याचं चांगलं योगदान असतं. त्याचबरोबर क्रिकेट क्षेत्रातसुद्धा त्याचं योगदान, स्वतः खेळतो पण तिथेसुद्धा चांगलं योगदान असतं. आणि त्यामुळे जेव्हा असा आपला माणूस जेव्हा असा पुढे जातो तर त्यांना जेवढा आनंद होतो त्याच्यापेक्षा डबल आनंद आम्हाला वाटतो. आणि त्यामुळे म्हणूनच आज आम्ही सहकुटुंब नगरसेविका मीनाक्षी पाटणकर, माझा मुलगा अर्चिस असे आम्ही सर्वच जण त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी या आनंदात त्याला शुभेच्छा द्यायला आणि त्याचं पाठबळ वाढवायला आम्ही इथे आलो. काय सांगू गणेशविषयी. गणेश स्वतः गणेश आहेत आणि रिद्धी त्याच्या बाजूला आहेत. आणि नाव आहे युनिकच आहे, त्याच्या नावातच युनिक आहे. आणि खरंच गणेशचं खूप अभिनंदन करावं असं वाटतं की एक मराठी मुलगा या व्यवसायात उतरला आणि आज जवळजवळ 4 रेस्टॉरंट त्याचे सुरू झालेले आहेत. आणि आमच्या पाटणकर कुटुंबियांतर्फे त्याला खूप खूप शुभेच्छा. त्यांनी असंच पुढे जावं. आम्ही त्याच्याबरोबर आहोत. त्याला कधी आमची गरज लागली आम्ही नक्की त्याच्याबरोबर आहोत. चांडवे सांस्कृतिक कलादर्पण अध्यक्ष आणि संस्थापक, अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता. सध्या तुम्ही बघताय माझी सिरियल चालू आहे सुना येती घरा. आणि हे चालू असताना आज शूटिंग असताना देखील मी माझ्या मित्राच्या म्हणजे गणेश गायकवाडसाठी आज शूटिंगहून अर्धा दिवस काढून या ठिकाणी त्याच्या उद्घाटनाला आलेलं आहे नवीन हॉटेलला. म्हणजे ऑलरेडी 2 हॉटेल असतानासुद्धा युनिक, परत तिसरं युनिक कोस्टल नावाचं हे तिसरं काढलेलं आहे, जे सी फेसेस वर असलेल्या जे काही फिश आहेत त्याच्यावर आधारित हे हॉटेल आहे. म्हणजे वेगवेगळ्या पदार्थ आत्तापर्यंत त्यांनी खाऊ घातलेले आहेत, पण फ्रेश असे ताजे मांसाहारमध्ये जे आपण फिश खातो तर ते फिश खाण्यासाठी आता मालवणला, कोकणात जाण्याची गरज नाही. तर तुम्हाला प्रत्यक्ष मालवण या ठिकाणी उभं करून दिलेलं आहे आणि त्याच्या नावातच युनिक नाव आहे. आणि त्या युनिक नावाची ही USP आणि त्याचबरोबर त्याचे खाद्यपदार्थ कोणत्याही हॉटेलमध्ये तुम्ही पूर्वीच्या 2 गेलात तरी म्हणजे एकदा आलं की थांबत नाही माणूस, सारखं यावंसं वाटतं. आणि आत्ताचा जो काही ह्या हॉटेलचा माहोल तुम्ही बघितला असेल, लाजवाब. आणि निश्चितच मी माझ्या संपूर्ण फॅमिलीसोबत येणार आहे आणि मी सगळ्यांना एक नम्र विनंती करतो की आपला मराठी माणूस या ठिकाणी उभा राहतो आहे, त्याच्या पाठीशी उभे राहा. आणि त्याचबरोबर आपले मराठी खाद्यपदार्थ परदेशापर्यंत पोचले पाहिजेत. त्याची सुरुवात आपण इथून केली पाहिजे आणि प्रत्येकाने हे मराठी पदार्थ खाण्यासाठी आवर्जून या ठिकाणी यावं ही नम्र विनंती करतो. धन्यवाद. आम्ही लहानपणापासून गणेश आणि त्याच्या सर्व कुटुंबाची जी एक मेहनत आहे ती खरं तर आज फळाला येते. एक छोटासा वडापावचा गाडा ते एवढं मोठं हॉटेल हे साम्राज्य उभं करताना त्याचा आपल्या व्यवसायातील असलेला प्रामाणिकपणा, लोकांशी वागणुकीचा आणि एक सातत्य ही गोष्ट त्याला आणि त्याची जिद्द ही गोष्ट त्याला आज या एवढ्या मोठ्या साम्राज्यापर्यंत घेऊन गेली आहे.
आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देताना एवढंच सांगू इच्छितो की आज मराठी माणसाकरता अभिमानाचा आनंदाचा दिवस आहे. आज गणेशसारख्या एका मराठी होतकरी तरुणाने एवढं मोठं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आपलं साम्राज्य उभा करतो आहे आणि अशाच अनेक ब्रँच त्याच्या होत हीच आमच्या वतीने त्याला शुभेच्छा. धन्यवाद. कसं आहे, मराठीमध्ये म्हण आहे की कशी पण आसुरी परिस्थिती एक जैसी व मनस्थिती. माणूस किती मोठा झाला ना तर त्यांनी गरिबी विसरायची नाही. गणेशला लहानपणापासून आम्ही बघत आलेलो आहे. त्याच्या आईवडिलांची परिस्थिती, जे वडील डुक्समध्ये कामाला होते आणि त्यानंतर त्यांनी डुक्समध्ये सर्व्हिस सोडल्यानंतर त्यांचा एक छोटासा वडापावचा गाडा होता आणि तेव्हापासून गणेश हा व्यवसायामध्येच करायचा त्यांच्याबरोबर लहानपणापासून. परंतु त्याच्यातनं गरिबीतनं वर आलेला हा गणेश आहे आणि लहानपणापासून त्याला मेहनत करायची सवय होती आणि त्याच्यातनं त्यांनी एवढं मोठं विश्व या ठिकाणी निर्माण केलं आहे आणि छोट्यातनं मोठा व्यावसायिक तो झालेला आहे चेंबूरमध्ये आणि त्याचा आम्हाला सर्व मराठी माणसांना अभिमान आहे. आणि सर्व यूथ लोकांना मी ह्या ठिकाणी हेच सांगेल की सर्वांनी व्यवसाय करायला पाहिजे. कारण परप्रांती येऊन या ठिकाणी मोठमोठे व्यवसाय करतात, परंतु आपल्या मराठी माणसांना व्यवसाय करण्याची लाज आहे. परंतु व्यवसायामधून काय उत्पन्न होतं आणि किती व्यवसाय मोठा करून मोठा माणूस बनतो हे गणेशनी दाखवून दिलेलं आहे. मी गणेशला आणि गणेशच्या फॅमिलीला मनापासून शुभेच्छा देईन शेवाळे परिवार आणि शिवसेना परिवारातर्फे. आणि याच्यामागे गणेशची आणि गणेशच्या फॅमिलीची खूप मोठी म्हणजे सपोर्ट आहे. कारण फॅमिलीचा सपोर्ट असल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. जिवंत उदाहरण म्हणजे मी सुद्धा त्याला पाहिलं आहे. त्या फुटपाथवरतीच तिलासुद्धा पाहिलं आहे. त्याची भांडी घासताना पण पाहिलीत. ज्या वेळेला मी एकदा एका रात्री त्याच रस्त्याने जात होती तेव्हा ती ते काम करत होती. तेव्हा आमची अशी चर्चा झाली, म्हणजे हा जर हातभार नसेल, आपण कोणावरती डिपेंड नाही राहिलं आणि घरातलीच व्यक्ती जर पुढे आली तर नक्कीच त्याचं सोनं होतं. आणि आज गणेशच्या एका हॉटेलपासून मला वाटतं 4थ्या हॉटेलकडे सुरुवात आहे आणि त्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा. आई भवानीकडे एवढीच प्रार्थना करेन की 2 स्टार 3 स्टार 4 स्टार 5 स्टार हॉटेलपर्यंत जाऊ आणि आम्ही नक्की त्याच्या त्या उद्घाटनाला जेव्हा बोलू तेव्हा आम्ही नक्की जाऊ. नमस्कार. युनिक कोस्टर या घाटल्या खाद्यनगर भागामध्ये एक नवीन पर्वणी सर्व खवय्यांसाठी निर्माण केली. सर्वप्रथम युनिक कोस्टच्या नावाने आज 4थ्या ब्रांचचं उद्घाटन त्यांचं या ठिकाणी होतं आहे. खूप आनंद आहे. तरुण मराठी उद्योजक हा जर मनात ठरवलं त्यांनी तर काय करू शकतो, तर एक जिवंत उदाहरण आहे आमचा गणेश. माझा अतिशय आवडता कार्यकर्ता आहे आणि आज गुरुपौर्णिमा आहे. मला वाटतं त्याचे गुरु ह्या क्षेत्रामधले त्याचे वडील आणि आई आहेत. कारण त्यांनी 30 वर्षापूर्वी या ठिकाणी एक वडापावचा छोटा स्टॉल सुरू केला आणि तीच परंपरा पुढे चालू ठेवत गणेशने आज अतिशय चांगली उंच भरारी घेतलेली आहे. मी माझ्या राणे कुटुंबाच्या वतीने, शिवसेनेच्या कुटुंबाच्या वतीने त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ज्याप्रमाणे आता वहिनी म्हणाल्यात त्याप्रमाणे आमची अशी अपेक्षा आणि इच्छा आहे की गणेशने आणखीन पुढे जावं आणि प्रत्येक त्याच्या ब्रांचच्या उद्घाटनाला आम्ही उपस्थित राहावं. हेच आता आम्हाला आजच्या दिवशी वाटतं. धन्यवाद. सुरुवात तर आईवडिलांनी मेहनत केली आहे, ती बघता बघता सर्व मला प्रेरणा भेटलेली आहे. आणि एक छोटीशी सुरुवात होती, त्यामध्ये माझ्या संपूर्ण फॅमिलीचा मला खूप मोठा सपोर्ट होता. आणि मेन म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट होता, पण सर्वात जास्त प्रेम मला पूर्ण परिसरातून भेटलेलं आहे. घाटला, चेंबूर आणि मुंबईमधून खूप सारं मला प्रेम भेटलेलं आहे. युनिकचं फूड म्हटलं गेलं तर युनिकचं फूड एकदम वेगळं आहे हे लोकांच्या नजरेमध्ये आणि त्यांच्या चवीमध्ये पण त्यांना समजलं आहे की युनिक हे काहीतरी नवीन घेऊन येतं आहे. त्याचप्रमाणे आता आम्ही युनिक कोस्टलची सुरुवात करतो आहे. युनिक बोललं गेलं तर पहिलं चायनीजच्या माध्यमातून लोकांच्या पुढे आलं, त्यानंतर मुघलाई, इंडियन आणि तंदूरच्या माध्यमातून पुढे आलं. पण आज युनिकचं एक नवीन पाऊल पुढे पडतं आहे, ते म्हणजे युनिक कोस्टल. आता आम्ही सी फूडमध्ये पण उतरतो आहे आणि लवकरात लवकर सर्वांनी या सी फूडची मेजवानी घ्या आणि युनिकला जेवढं प्रेम केलं ना तेवढं अजून भरभराटीचं प्रेम करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.